वर्षाच्या परिश्रमातून आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून आणि आपल्या लाडक्या बहिणींच्या आत्मसन्मानातून हे स्वप्न नक्कीच साकार झाल्याशिवाय राहणार नाही। चौफेर विकासाच्या या महायज्ञामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचं योगदान लक्षवेधी ठरत आहे। महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर येतो पराक्रमाचा भव्य इतिहास, संतांची समतेची शिकवण, शेतकऱ्यांचे कष्ट, कामगारांची मेहनत आणि युवा शक्तीचं सामर्थ्य, मुंबईची आर्थिक ताकद, पुण्याची ज्ञानवैभव, कोकणाची निसर्ग संपदा, विदर्भाची सुपीक शेती, मराठवाड्याची जिद्द आणि पश्चिम महाराष्ट्राची सहकार चळवळ यातून महाराष्ट्राची देशव्यापी ओळख निर्माण झाली आहे आणि ते दिवसेंदिवस वाढत अधिक फळत होती आहे, वाढत जाते आहे। शेतकरी हा आपला महाराष्ट्राचा कणा आहे। शेतकरी सुखी असेल तर महाराष्ट्र मजबूत होईल। त्यासाठी महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 लागू केली। या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क आमच्या बळीराजाचा। 2024ला निवडणुकीच्या काळात आम्ही आश्वासन दिलं, त्याची पूर्तता देखील या ठिकाणी होती आहे। गोरगरिबांसाठीच्या नाविन्यपूर्ण योजना असो किंवा परकीय गुंतवणूक असो, महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन ध्येयाकडे वेगाने निघाल्याचं चित्र आज दिसतंय। पण मी आपल्याला सांगताना आम्हाला समाधान आहे की महाराष्ट्राचं योगदान $1 ट्रिलियन पेक्षा आपलं नीती आयोगाने त्यांचा जो काही सर्वे केला त्याच्यामध्ये $1.5 ट्रिलियन हे महाराष्ट्राचं आपलं जे योगदान आहे ते मोठं आहे आणि त्यामुळे या आपण ध्येयाकडे वेगाने निघाल्याचं चित्र आज आपण पाहतो। आपण क्रांतिकारी गृहनिर्माण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली। आपण नवीन गृहनिर्माण धोरण आणलं। आम्हाला श्रीमंतासाठी घर बांधायची नाही तर गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांना हक्काचं पक्क आणि परवडणारं घर द्यायचं आहे। मुंबईत नव्हे तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टी मुक्त शहर करायची आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न या ठिकाणी 40 लाख घरं मुंबईमध्ये देण्याचं स्वप्न असेल, त्याचबरोबर गोरगरीब जनतेला हक्काचं परवडणारं घर असेल, हे देण्यामध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। नुकतेच राज्यातील नगरपालिका व पालिकांच्या विकासासाठी 44 कोटी रुपयांचं अर्बन चॅलेंज फंड अभियानही आपण सुरू केलेलं आहे। विकसित भारत विकसित महाराष्ट्राच्या या प्रवासात ठाण्यासारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या जिल्ह्याचं योगदान अतिशय महत्त्वाचं। माझ्या बंधू भगिनींनो, मी ठाण्याचा आमदार होतो, आपण मला आमदार केलं, मग पालकमंत्री झालो, पुढे राज्याचा विरोधी पक्षनेता झालो, मुख्यमंत्री झालो, आता उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम करतो। मला संपूर्ण काळात या ठाण्याच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं आहे, हे मी माझं परम भाग्य समजतो। आज ठाणे शहराचा चेहरा मोहरा बदलतोय। ठाण्यासाठी 2 अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प, एक ठाणे अंतर्गत मेट्रो आणि ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा। ठाणे अंतर्गत मेट्रो ही शहराची गरज आहे, पण काही लोकांच्या शंका असतील तर त्या शंका दूर करून ठाणेकरांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पुढे घेऊन जाऊ आणि त्याचबरोबर ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा हा सुद्धा गेम चेंजर प्रकल्प ठरणार। त्याचबरोबर क्लस्टरची कामं सुरू झाली आहे। गेले 15-20 वर्ष या ठाणे जिल्ह्याने क्लस्टरची लढाई लढली आहे। क्लस्टरच्या माध्यमातून देखील लोकांचं जीवन सुसह्य करणं, त्याचबरोबर त्यांना अम्युनिटी देणं, ओपन स्पेस देणं, मोठ्या सर्व सुविधा युक्त अतिशय रिबिल्ड ऑफ सिटी अशा प्रकारचं एक आपलं क्लस्टर आहे आणि त्यामध्ये देखील काही अधिकृत इमारतींच्या शंका असतील तर त्यांच्यावरही कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांचा हक्क त्यांना मिळेल, त्यांचा न्याय त्यांना मिळेल। आणि म्हणूनच या ठिकाणी नुकतंच ठाण्याच्या बाजूने दुसऱ्या बोगद्याचं कामही सुरू झालेलं आहे। ठाणे शहरात 302 कोटींचा मलनिस्सारण प्रकल्प देखील मंजूर आपण केला आहे। या धर्तीवर अंबरनाथसाठी सुद्धा 150 कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर केला। नागरिकांचं जीवन सुसह्य करणारे कोट्यावधी रुपयांचे प्रकल्प ठाण्यासह संपूर्ण व्यवहारामध्ये सुरू आहे। ठाण्यातील 900 खाटांचं राज्यातील सर्वात मोठं सिव्हिल हॉस्पिटल याच वर्षात सुरू करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत। मला विश्वास आहे ते देखील लवकर सुरू होईल। हे रुग्णालय ठाणे पालघर गोरगरीब रुग्णांसाठी मोठा आधार ठरेल आणि म्हणून ठाणे जिल्हा केवळ एक शहर नाही, ठाणे जिल्हा म्हणजे यामध्ये अनेक शहर आहेत आणि म्हणून तर ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आपण राबवतो।
कृषी यांत्रिकीकरण योजनेतून 52 लाभार्थ्यांना थेट निधी देण्यात आला. ॲग्रीस्टॅक प्रणालीवर 97 हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंद केली आहे. जिल्हा परिषद सेस योजनेतून 2100 लाभार्थ्यांना सुधारित शेती अवजार, सिंचन साहित्य, तार कुंपण, प्लास्टिक मल्चिंग, ताडपत्री, फुल शेती आणि महिला बचत गटांना ई कार्डद्वारे मदत करण्यात आली आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीतील शेतकरी बांधवांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी ठोस मदत केली जाते. शासकीय कार्यालयांचे खेटे मारण्यासाठी वेळ लोकांवर येऊ नये यासाठी आपण आपल्या सरकारने शासन आपल्या दारी हा अभिनव प्रयोग देखील केला आणि तो यशस्वी झाला. आता ठाणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवून 35,000 लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला. जिल्ह्यातील 268 जणांना अनुकंपा तत्वावर शासकीय नियुक्त्या दिल्या. भिवंडीतील बापगाव येथे मल्टीमॉडल हब आणि पणन सुविधांसाठी जमीन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही महिन्यापूर्वी आपल्या जिल्हा परिषद शाळेतील 50 गुणवत्ताधारक विद्यार्थी इस्रोला जाऊन आले. आज इस्रो पाहण्याचा खाण्याचा विद्यार्थी उद्या काम करणारा शास्त्रज्ञ बनला पाहिजे हेच आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे. विकासासोबत सुरक्षा तितकीच महत्वाची आहे. गुन्हेगारीला आळा प्रभावी पोलीस यंत्रणेसाठी ठाणे पोलीस आयुक्तालय 6059 AI कॅमेरे बसवले जातात. 65 वर्षावरील ज्येष्ठांसाठी आधारवाड ॲप सुरू करण्यात येतो. पोलीस मित्र ॲप पोलीस आणि जनतेमधलं अंतर कमी करत आहे. आपले ठाणे सुरक्षित ठाणेच्या माध्यमातून गस्त वाढवली जाते. 0 FIR आणि सायबर जनजागृतीद्वारे नागरिकांना सायबर गुन्ह्यापासून सुरक्षित ठेवले जात आहे. ठाणे पोलिसांनी नशामुक्त भारत अभियानानंतर 40 कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करून नष्ट करेल.